Next article is respiratory system of human being. आपल्याला प्रत्येक सेलला ऑक्सिजन पोचवायचा आहे, कारण सेल रिस्पिरेशनची प्रोसेस तिथं होणार आहे. फूडचं ब्रेकडाऊन ऑक्सिजनच्या मदतीनं होऊन CO2 वॉटर तयार होणार आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाईल. आणि मग त्या प्रोसेसमध्ये CO2 जो बनलेला आहे तो CO2 याच सिस्टीम मधून बाहेर टाकायचा आहे. तर यासाठी आपल्याला निसर्गानं एक स्पेशल सिस्टीम दिलेली आहे, ती आता आपण स्टडी करतोय. The respiratory system of human consists of external layers, nasal cavity, pharynx, trachea, bronchi which opens into lungs. तर हे मेन पार्ट्स आहेत आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे. बघूया आपण वन बाय वन. सुरुवातीला एक्सटर्नल लेयर्स नॉस्ट्रिल्स म्हणू आपण त्यांना, किंवा एक्सटर्नल लेयर्स आपण म्हणतो. यांचं काम आहे हवा आत घेणे, हवा बाहेर टाकणे. इनहेलिंग, एक्सहेलिंग ऑफ एअर. The nostril opens into nasal cavity. Nostril opens into nasal cavity. आता nasal cavity मध्ये इथं मेस इथमॉइड बोन आहे. इथं मेस इथमॉइड बोन आहे आणि त्यामुळं या कॅव्हिटीचे किंवा या नेझल कॅव्हिटीचे दोन कंपार्टमेंट झालेले आहेत. इथंही आपल्याला दिसतंय हे मेस इथमॉइड बोन आहे आणि त्याच्यामुळं नेझल कॅव्हिटीचे दोन कंपार्टमेंट झालेले आहेत. आता या नेझल कॅव्हिटीमध्ये 3 मेजर रिजन्स केलेले आहेत. एक आहे, पहिला आहे वेस्टिब्युलर. रिजन. त्याच्यानंतर दुसरा आहे मधला रेस्पिरेटरी रिजन आणि थर्ड आहे vestibular region. So nasal cavity is divided into 3 parts. First part is vestibular region, middle part is respiratory region, and last part, third part is vestibular region. आता हा वेस्टिब्युलर रिजन जो आहे तो नॉन केरेटिनाइज्ड स्क्वॅमस इपिथेलियम न बनलेला आहे. इपिथेलियमचं लाइनिंग आहे. या ठिकाणी स्वेट ग्लँड आहेत, सिबियासियस ग्लँड सुद्धा इथं आहेत आणि त्याचबरोबर हेअर्स पण या ठिकाणी आहेत. जी हवा आपण आत घेणार आहे तिचं फिल्ट्रेशन म्हणजे डस्ट पार्टिकल असतील किंवा आणखी काही असतील, इथं केस आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्या सहाय्यानं ही हवा फिल्टर करायचं काम या पार्टमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी रिजन जो आहे हा व्हॅस्क्युलर रिजन आहे. इथं सिलिएटेड सुडो स्ट्रॅटिफाईड
इपिथेलियमचं लाइनिंग त्यामध्ये आहे. आणि इथं सिरस सिक्रेटिंग सेल्स सुद्धा आहेत. जी हवा आपण आत घेतोय, डस्ट पार्टिकल वगैरे इथं ट्रॅप केलेले, फिल्टर केलेली आहे, पण ती हवा वॉर्म, थोडी वॉर्म करायची आहे, मॉइस्ट करायची आहे. आणि ते काम या रेस्पायरेटरी रिजन, जो मधला रिजन आहे, त्यामध्ये केलं जातं. सो मिडल रेस्पायरेटरी रिजन इज वॅस्क्युलर, लाइन्ड बाय सिलिएटेड सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. त्यामध्ये सिरस सिक्रेटिंग सेल्स आहेत आणि याच्या मदतीनं इथं हवा जी घेतली जाणार आहे ती वॉर्म केली जाते, थोडी मॉइस्ट केली जाते. म्युकस सिक्रेटिंग सेल्स आहेत इथं. आता म्युकस, इथला म्युकस आपल्याला माहिती आहे, शेंबूड हा तिथला म्युकस आहे, पण रोल फार महत्वाचा आहे, रोल फार महत्वाचा आहे. आणि मग तिसरा रिजन या ठिकाणी आहे वेस्टिब्युलर रिजन. वेस्टिब्युलर रिजन आहे आणि याच्यामध्ये 3 सेल्स आहेत. सुपेरियर, मिडल आहे, सुपेरियर, मिडल आणि इन्फेरियर. 3 कप्पे आहेत छोटे, त्यात 3 सेल्स आहेत. एखादं कपाट आहे, त्यात कप्पे 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 असतात, तसे 3 कप्पे आहेत या वेस्टिब्युलर रिजन मध्ये. आणि या वेस्टिब्युलर रिजन मध्ये महत्वाचं म्हणजे काय, ऑल्फॅक्टरी सेल्स आहेत, ऑल्फॅक्टरी इपिथेलियम आहे. म्हणजे जी हवा आपण आत घेणार आहोत ती हवा पहिली तर फिल्टर करायची आहे, पहिल्या भागात केली आहे, थोडी वॉर्म करायची आहे, मॉइस्ट करायची आहे, आणि या भागामध्ये वेस्टिब्युलर रिजनमध्ये त्या हवेचं टेस्टिंग करायचं आहे. त्याच्यासाठी चेक करायची आहे, ऑल्फॅक्टरी इपिथेलियम आहे, म्हणजे ती हवा नेमकं तो वास कसला आहे त्या वासाचं टेस्टिंग करायचं काम या ऑल्फॅक्टरी इपिथेलियमच्या मदतीनं केलं जातं. म्हणजे तो वास जो आहे तो वास कशाचा आहे नेमका, एखादा घाण वास आहे का, एखादा मोगऱ्याचा वास आहे का, आणखी गुलाबाचा वास आहे का, आणखी जस्मिनचा वास आहे का, आणखी कशाचा वास आहे, कसला सुगंध आहे, ह्याचं टेस्टिंग करण्यासाठी इथं रिसेप्टर्स बसवलेले आहेत या रिजनमध्ये. तर एकूणच ही हवा आत घेत असताना नेझल कॅव्हिटी मध्ये काय केलं, ती फिल्टर केली, मॉइस्ट केली, वॉर्म केली. त्या हवेमध्ये जे डस्ट पार्टिकल्स असतील ते पण ट्रॅप केले. त्या हवेमध्ये जर काही मायक्रोब्स असतील तर इथं जे सिक्रिशन आहे त्या सिक्रिशन मध्ये लायसोझाइम्स आहेत आणि त्या लायसोझाइमच्या सहाय्यानं मायक्रोब्स किल केले जातात. अशा प्रकारे ती हवा शुद्ध करण्याचा प्रयत्न इथं केला जातो आणि मॉइस्ट केली, वॉर्म केली आणि अशी हवा या नेझल कॅव्हिटी मधून आता पुढे जाणार. इथं जसे एक्सटर्नल लेयर आहेत तसे इथं इंटरनल लेयर्स आहेत. आणि आपण फूड गिळताना ते फूड इकडं जाऊ नये याच्यासाठी या ठिकाणी काय आहे, वुल्वा, UVULVA, वुल्वा, तिकडं जाऊ नये यासाठी आहे. आणि हे काय आहेत, इंटरनल लेयर्स. जसे हे एक्सटर्नल लेयर्स आहेत तसे इकडं इंटरनल लेयर्स आहेत,
त्याच्यानंतर हा मधला पार्ट जो आहे तो फॅरिंग्सचा पार्ट आहे. हा पार्ट कुठला आहे? फॅरिंग्सचा आहे. मग या फॅरिंग्स मध्ये तुम्हाला माहिती आहे नेझोफॅरिंग्स आहे, ओरोफॅरिंग्स आहे आणि शेवटचा जो आहे लॅरिंगोफॅरिंग्स आहे. 3 महत्वाचे पार्ट येतात. याचे डिटेल्स आपण यापूर्वी स्टडी केलेलेच आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. तर या नेझोफॅरिंग्स मध्ये याचंच इस्चियन ट्यूब जी आहे, हा कानाकडनं इकडं इस्चियन ट्यूब मध्ये आतनं सगळे पार्ट कनेक्टेड आहेत असं आपण म्हणतो, तर इस्चियन ट्यूब इथंच आहे. ओरोफॅरिंग्स इज अ क्रॉसरोड ऑफ डायजेस्टिव्ह अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि इथं क्रॉसरोड असल्यामुळं आपल्याला माहिती आहे एका वेळी एकच मार्ग चालू राहिला पाहिजे. आता लॅरिंगोफॅरिंग्स जो पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इकडच्या बाजूला इसोफेगस सुरू होत आहे आणि इसोफेगसचं हे ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो गलेट. आणि हा पार्ट काय आहे? इसोफेगस. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हा जो पार्ट इथं आपल्याला दिसतो त्याची सुरुवात इथं आहे, त्याला आपण हे ओपनिंग आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचं. या ओपनिंगला आपण म्हणतो ग्लॉटिस. आणि या ओपनिंग ग्लॉटिस वरती एक कार्टिलॅजिनस फ्लॅप आहे मसलची, याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. आणि इपिग्लॉटिस हे ट्रॅफिक पोलीसचं काम करते. म्हणजे कसं आहे तर हे ग्लॉटिस त्याच्यावरती बसवलेली आहे इपिग्लॉटिस. ज्यावेळी आपण स्वॅलोइंग म्हणजे फूड गिळण्याची प्रोसेस करतो त्यावेळी इपिग्लॉटिस यावर अशी बंद होणार आणि फूड पुढं जाणार आणि पुढं गेल्यानंतर पुन्हा इपिग्लॉटिस अशी होणार. यासाठी म्हणजे फूड पार्टिकल्स या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाऊ नये याच्यासाठी निसर्गानं आपल्याला ही देणगी दिलेली आहे. सो इपिग्लॉटिस ऍक्ट्स लाईक अ ट्रॅफिक पोलीस. आणि जर इनकम्प्लीट क्लोजिंग झालं तर आपल्याला गडबडीत आपण पाणी पिलो काही खात असलो तर आपल्याला काय मग सॉलिड किंवा लिक्विडला या मार्गात परवानगी आहे का? नाही. मग एकदम प्रेशरनं हवा बाहेर काढली जाते आणि हे फूड जे आहे ते बाहेर फेकलं जातं, म्हणजे तिथून बाहेर फेकलं जातं ट्रॅकमधून. त्याला आपण म्हणतो ठसका लागला. इनकम्प्लीट क्लोजिंगमुळं तसं होत आहे. तर ग्लॉटिस हे इथं ओपनिंग. त्याच्यानंतर हा जो ट्रॅक हा जो पाईप दिसतो आपल्याला याला आपण विंड पाईप पण म्हणू शकतो, कारण हवा जाणार आहे. किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे ट्रॅकिया, ज्यातून हवा आत जाणार आहे, ज्याच्यामधून हवा आत जाणार आहे तो विंड पाईप आहे. आता या विंड पाईपच्या सुरुवातीला या भागामध्ये आहे लॅरिंग्स. आता मी हा भाग डिलीट करतो जरा. हा भाग जो आहे तो आहे लॅरिंग्स, म्हणजेच आपला साऊंड बॉक्स. आपला साऊंड बॉक्स या लॅरिंग्स मध्ये 9 pieces of cartilage are present. याच्यापैकी them 3 are single. 3 कशा आहेत? सिंगल आहेत. थायरॉइड, इपिग्लॉटिस
आणि त्याचबरोबर क्रिकॉइड. हे सिंगल आहेत. कार्टिलेजचे पीस या भागात जे आहेत सिंगल आहेत. आता मेलमध्ये जर पाहिलं आपण आणि मग त्याच्यानंतर मेलचा विचार करू, त्यातलं थायरॉइड कार्टिलेज जे आहे हे सी शेप्ड आहे. थायरॉइड कार्टिलेज सी शेप्ड आहे. आणि राहिलेले 3 जे आहेत, रिमेनिंग 3 जे आहेत, रिमेनिंग 3 जे आहेत, अरेंटिनॉइड हा एक टाईप आहे. त्यानंतर क्युनिफॉर्म आणि कोनिक्युलेट. तर हे सगळे कार्टिलेजचे पीस या ठिकाणी असतात. कार्टिलेजचे पीस या ठिकाणी असतात. आता याच्यापैकी मिडल पार्ट जो आहे, मिडल पार्ट ऑफ थायरॉइड कार्टिलेज, मिडल पार्ट ऑफ थायरॉइड कार्टिलेज जे आहे ते काय झालं असतं, ते प्रॉमिनंट झालेलं असतं मेलमध्ये. प्रॉमिनंट at the time of puberty. At the time of puberty to form Adam's apple. त्यालाच आपण ॲडम्स ॲपल म्हणतो. मेलमध्ये इथं बघा हे दिसतंय पुढं आलेलं थोडं, त्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो. आणि या लॅरिंग्समध्ये आणखी महत्वाचं काय आहे तर व्होकल कॉर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स आहेत मोठ्या प्रमाणावरती महत्वाचे. तर हे व्होकल कॉर्ड महत्वाचे या ठिकाणी आहेत आणि तेच काय करतात, साऊंड प्रोड्यूस करतात. साऊंड प्रोड्यूस करतात. आता फिमेलमध्ये हे व्होकल कॉर्ड जे आहेत ते फिमेलमध्ये शॉर्ट आहेत. फिमेलमध्ये हे शॉर्ट आहेत आणि त्यांचा साऊंड हायली पिच, हाय पिचचा साऊंड प्रोड्यूस करतात. फिमेलमध्ये हे व्होकल कॉर्ड्स जे आहेत ते कसे आहेत, शॉर्ट आहेत. त्यामुळं हाय पिच साऊंड फिमेलचा आहे. मंजूळ आवाज ही फिमेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. मेलमध्ये कसे आहेत हे, मेलमध्ये थिक आहेत, लॉंग आहेत आणि त्यामुळं लो पिच साऊंड मेलमध्ये प्रोड्यूस केला जातो. करडा आवाज ही मेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. ही मेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आपण सांगतो. तर याचे काही इतके डिटेल माहीत असावेत असं नाही, परंतु सांगितले आपण डिटेल्स. लॅरिंग्स जो आपला साऊंड बॉक्स आहे त्याला लॅरिंग्स म्हटलं जातं आणि जो पक्ष्यांमध्ये असतो त्याला आपण सायरिंग्स म्हणतो. या लॅरिंग्समध्ये 9 पीस आहेत कार्टिलेजचे. त्याच्यापैकी 3 सिंगल आहेत, थायरॉइड, इपिग्लॉटिस आणि क्रिकॉइडचे. त्यातलं थायरॉइड जे आहे ते सी शेप्ड आहे आणि राहिलेले 3 जे आहेत ते आर्टेनॉइड, क्युनिफॉर्म, कोनिक्युलेट. त्यापैकी मिडल पार्ट जो थायरॉइड कार्टिलेजचा आहे तो प्रॉमिनंट झालेला असतो मेलमध्ये प्युबर्टी पिरियडला आणि प्रॉमिनंट झालेला असल्यामुळं त्यालाच म्हणतो आपण ॲडम्स ॲपल. That means thyroid cartilage becomes prominent in male called as Adam's apple. फिमेल मध्ये जे व्होकल कॉर्ड्स आहेत, आता इथं लॅरिंग्स मध्ये महत्वाचं काय, व्होकल कॉर्ड्स.
फिमेलमध्ये शॉर्ट आहेत त्यामुळं त्यांचा साऊंड कसा आहे, हा हाय पिचचा आहे. आणि मेलमध्ये थिक आणि लॉंग आहेत त्यामुळं त्यांचा साऊंड लो पिचचा आहे. नाजूक आवाज ही फिमेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे आणि करडा आवाज ही मेलची सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे. त्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स असे अरेंज केलेले आहेत. ज्यावेळी आपण एक्सपिरेशनच्या प्रोसेसमधली हवा बाहेर टाकत असतो त्यावेळी ती हवा या व्होकल कॉर्ड्समधून जात असते आणि त्यामुळं त्या व्होकल कॉर्ड्समधून जात असल्यामुळं एक साऊंड प्रोड्यूस केला जातो. म्हणजे जिभेची हालचाल न करता आवाज करा, एकच आवाज तुम्हाला तसा मिळेल. तो या व्होकल कॉर्डमुळं प्रोड्यूस केलेला साऊंड आहे. तो पुढं आल्यानंतर जिभेच्या मदतीनं मोमेंट्स होतात आणि त्याचंच रूपांतर त्या साऊंडचं कन्व्हर्जन आपण वर्ड्समध्ये करतो. आपला स्पीच स्पेसिफिक इथं निर्माण केलेलं आहे. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्यामध्ये आहे, त्याला आपण म्हणतो लॅरिंग्स. त्याला आपण म्हणतो लॅरिंग्स.